तर मित्रांनो आता मी निघालोय आपल्या रेग्युलर सारख्या टायमिंगवर शेड्यूलनुसार आपल्या. आणि आता मी परत जातोय पुढं. आणि शुभमचा तो फोनच लागत नाही, आज काय माहिती काय झालंय. त्या सकाळी झोपला आहे का जास्त झोप लागली आहे का काय काय माहीत नाही. तो काय फोनच उचलत नाही आहे. आणि येईल, आला तर येईल तो, कारण त्याला टायमिंग फिक्स माहिती आहे. आला तर येईल, नाही जर आला तर आपण जाऊया आपलं पुढे. तसं काही प्रॉब्लेम नाही, कारण आज आपण रेग्युलरपेक्षा निघालोय 5 मिनटं 6 मिनटं लवकर निघालोय आपण. काय प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला, आपण जाऊया पुढे. तर आपण मित्रांनो जातोय पुढे, अजून अजून पोहोचणार आहे आपण, थोडा टाईम आहे आपल्याला पोहोचायला. आणि मेन गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, एक अशी प्लेस आहे जिथे मी 2 वेळा जाऊन आलेलो आहे. आणि ते पण मी ब्लॉगमध्ये देऊ शकतो. अजून एक वेळा जायचं आमचं तिथं प्लॅनिंग चाललं आहे. आणि आता तर अजून आमचं तिथं जायचं प्लॅनिंग चाललेलं आहे. बट ते बघू आता आपण, कारण त्या प्लेसवर तर मी जाणार आहे, पण अजून प्लॅनिंगनुसार बघू आता काय होतं. हे बघा मित्रांनो, आता मी जस्ट पोचलो या रोडला. पूर्ण चौक मस्तपैकी पावसात सगळे एन्जॉयमेंट चालू आहे. आणि आता मी पण उतरलोय, मी पण चाललोच आहे आता. मित्रांनो पाऊस वगैरे खूप जोरात चालू झालाय आणि मी अजून चालतोच आहे. आता मला अजून 2-5 मिनटं लागतील पोहोचायला. 2-5 मिनटात मी पोहोचून जाईल. पोहोचल्यानंतर आपण बघू, लगेच हॉटेलला जायचे आणि हॉटेलला मग काम वगैरे करायचे अजून रेग्युलर आपले. चला पोचूया आता. तर मित्रांनो आता माझं हॉटेलचं काम वगैरे झालेलं आहे. 3:30 म्हणता 4:45 झालेले आहेत, थोडे कस्टमर वगैरे होते म्हणून. आणि आता मी निघतोय जस्ट जायला मित्रांकडे. असंच टाइमपास कुठेतरी फिरू, थोडा पाऊस पण येतोय. बघू आता काहीतरी कुठेतरी जाऊ किंवा फिरून येऊ मित्रांकडे, बघू काय बोलतात. चहा वगैरे प्यायला जाईल त्यांच्यासोबत. आणि आता जस्ट हॉटेलचं गेट तर मी बंद केलेलं आहे. आणि आता परत हॉटेल वगैरे बंद झालंय. आता मी जातो, जरा तुम्हाला दाखवतो पुढे काय करणार आहे. मी काहीतरी करेल इंटरेस्टिंग, बघू बघू. आता मी गार्डनला आलो आहे मित्रांनो, माझे 2 फ्रेंड्स पण येत आहेत, तेजस आणि सिद्धांत पण येत आहेत. आता मी गार्डनमध्ये आहे आणि त्यांचा वेट करतो. ते आले की बघू, असंच टाइमपास करू, मग चहा वगैरे प्यायला जायचं आणि मित्रांनो आता मी निघालेलो आहे. आता आम्हाला हॉटेल खोलायला जायचं आहे. तेजस आणि सिद्धांत सोबत तर गेलो होतो आम्ही, कॉफी वगैरे प्यायला गेलतो. त्यानंतर मग निघालोय मी तिथून. आता पाऊस वगैरे पडत होता खूप, म्हणून मी काय ब्लॉग शूट नाही करू शकलो बाईकने एवढा. बट आता मी निघालोय तिथनं. आणि आता पाऊस पण थांबलाय बऱ्यापैकी, थांबला म्हणजे पूर्णच गेलेला आहे पाऊस. आणि आता मी चाललोय परत हॉटेलला, परत 6:30 वाजता हॉटेल खोलायला जायचं. आता जातो मी कामाला माझ्या तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता मी आलेलो आहे हॉटेलला. आत्ता जस्ट मी गाडी लावली आहे, गाडी लावून मी आता जस्ट आलो आहे हॉटेलला. आणि आता बघू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करतो. हे रवी सर चालले, कॅप्टन रवी सर आता जातील ऑर्डर वगैरे घ्यायला. मी पण चाललो आहे हॉटेलमध्ये. हे गेट जस्ट उघडले आपल्या अमितने. आणि आता जाऊया आपण, बघू आपले काय कामं आहेत छोटे मोठे ते उरलेले, ते सगळे कामं करू आपण. सगळ्यात पहिले तर आपण आपली चप्पल काढू एका साईडला. चप्पल एका साईडला काढून आपण देवबाप्पाचे दर्शन करायला जाऊ. हे आलो देवबाप्पाकडं. आता देवबाप्पाला आपण प्रार्थना करू की आजचा धंदा वगैरे चांगलं होऊ दे, जेणे की प्रॉफिट वाढेल आणि त्याच्याने आमचा पगार पण वाढेल. असं काहीतरी करू आपण. आणि बघू आता एक किचनमध्ये पण राऊंड मारून येता येईल आपल्याला. किचनमध्ये पण एक राऊंड वगैरे मारून येऊ आणि आपण आपलं काउंटर खोलू. वगैरे आले आणि आता आपण परत जाऊ आपल्या काउंटरला. आता इथे जरा हॉटेलला पुसायचं वगैरे काम चाललंय. आणि हे काम वगैरे झालं की आपण आता आपलं जस्ट काउंटर ओपन करू. काउंटरची चाबी वगैरे आहे तिच्यात, ते आपण करू काउंटर ओपन. चला. तर आता मित्रांनो हॉटेल बंद करून निघालोय आम्ही. याच्यामध्ये कॉफी वगैरे आहे, कॉफी वगैरेसाठी दूध वगैरे घेतलेलं आहे याच्यात. आणि हे आता जस्ट आईस्क्रीम खात खात आम्ही निघतोय.
आता दादाचा वेट करतोय. हे कॉफी वगैरेचं दूधसाठी दूध वगैरे घेऊन आलोय. परत जाऊ आपण ब्रेक पॉईंट क्लबला. तिथे जाऊन परत आपलं बनवायला चालू करू कॉफी नवीन नवीन इन्ग्रेडियंट्स. तर मित्रांनो आता रात्रीचे किती वाजले? तीन टाइम दाखव दाखव कॅमेऱ्यात दाखव. डॉट 3 वाजले. चहा पितोय आम्ही सगळे. आणि आता जस्ट तिथे अकोटीला चहा प्यायला आलो आम्ही. आणि आता चहा वगैरे पिऊन मग आम्ही घरी जाणार. मित्रांनो आता हे मला सोडतायत आणि आता वहिनी तुम्ही झोपत नाही का हो? 3 वाजता तुम्ही कॉल करून विचारता कुठं आहे. चालले हे मला सोडून. यांनी मला सोडले आणि आता हे चाललेत. आता मी पण चाललो.